तरी सापडतच नाही. आज भस्म मला दिसला नाही, दुपार झाली तरीही जेवण नाही मिळालं. म्हणून आता हा शेतकरी शेतातच गेला असेल म्हणून त्याच्या शेतात गेला. शेतात गेल्याबरोबर त्याला पाहायला टाळ्या वाजायला सुरुवात केली. त्या शेतकऱ्याला वाटलं मी जे खोदायलो तेच गेलं पाहायला. तर इकडे उड्या मारतोय मी पाहायला सकाळपासून भेटलं नसतं. अरे ओरडू नको काय पाहायला तू, ये इकडे. ओरडू नको म्हणजे ओरडून सांगू नको कोणाला पाहिलेला, मी तुला अर्ध देतो. सोन्याचा हांडा सापडला होता बरं, त्याच्यामुळे भस्म निघून द्यायचं नाही कपाळाचं. ते भस्म सतत लावलं पाहिजे. आणि दुसरा महिमा आहे रुद्राक्षाचा. रुद्राक्षाचा महिमा फार सांगितलेला आहे. शिवप्रियतमो ज्ञेयो रुद्राक्ष पावनना दर्शनाद स्पर्शनाद चक्रात सर्व पापहर. आता रुद्राक्षाचं महत्व एवढं सांगितलंय, जप करण्यासाठी ती रुद्राक्षाची माळ, आपल्या शरीरावर धारण करण्यासाठी रुद्राक्ष. महादेव एक वेळेस त्रिपुरासुरांचा या विश्वावर खूप मोठं जाळ पसरलं होतं. त्रिपुरासुरांचे 3 नगर होते आणि त्या नगरामध्ये त्या तिघांचा वध भगवान शंकराला करायचा होता. ते भगवान शंकराचे भक्तच होते. वध करायचा होता, पण ते एका रेषेत आल्यानंतर एका बाणामध्ये तिघांना मारायचं त्रिपुरासुराने. आणि त्याच्यामुळं अविनेश दृष्टी करून एकाग्र महादेव बसलेले होते. आता याचा 2 प्रकार सांगितले. एक सांगितले की महादेव ध्यान करू लागले, डोळे उघडल्यानंतर त्यांच्या 3ही नेत्रातून अश्रू गळाले. पण ही अविनेश दृष्टी त्यांच्यावर ठेवली आणि त्यावेळेस त्यांच्या सूर्य नेत्रातून 12 प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले. चंद्र म्हणजे डोळ्यातून 16 प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले आणि अग्नी नेत्रातून 10 प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले. मग असे सगळे रुद्राक्ष किती आहेत म्हणजे 36 प्रकारचे. मग त्याचा फक्त दर्शनानं स्पर्शनानं आणि त्याच्या जपामुळं आपला सर्व पापाचा नाश होत आहे. अगोदर आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नव्हते रुद्राक्ष. म्हणजे पुढे तरी काशीला गेलं तर एखादी माळ मिळायची आणि त्याची किंमत 1000वर असायची. म्हणजे तिथून अंदाजे लोक आपल्याला 1000 रुपये द्यायचे. तिथे किती स्वस्त असेल माळ, 1000, 800, 600 अशा किमती होत्या आपल्या त्या रुद्राक्षाच्या. पण गुरुमौलींनी राष्ट्रसंतांनी हा रुद्राक्षाचा सुद्धा महिमा वाढवला. आम्हाला कपाळाला भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालायला सांगितली. गळ्यामध्ये लिंग असायला पाहिजे, मुखामध्ये मंत्र, हे सगळं पाहिजे होतं. आणि अशा पद्धतीने हे जे रुद्राक्ष आहे हे भक्ताच्या हितासाठी एवढे म्हणजे सुंदर या रुद्राक्षाचा महिमा आपल्याला सांगितलेला आहे की लिंग पूजा करत असताना दंडामध्ये 16, मनगटामध्ये 12, गळ्यामध्ये 52, 108 पण चालतं. मस्तका भोवती 24, 6 कर्ण पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वधा. शिवलांतर 11व्या अध्यायामध्ये सांगितलेले त्या रुद्राक्षाचा महिमा. मुरकुटाने बांधल्यानंतर त्यांना राजाच्या घरी, प्रधानाच्या घरी दोघांनाही काय मिळालं होतं, जन्म मिळाला होता. आणि म्हणून ही रुद्राक्ष घालून आपण लिंग पूजा केली पाहिजे. या रुद्राक्षाचा महिमा फार सुंदर सांगितलेला आहे. शीर्षीशान मंत्रेण करणे तत्पुरुषेच्या अघोरेण कले धार्यं नीलवरदयेतेच. अघोर बीजमंत्रेण करयोधारं सुरने पंचदक्षोत्तशोक्षग्रन्थिनां
शरीरामध्ये ईशान मंत्राने कानात, पुरुष मंत्राने गळ्यात, अघोर मंत्राने रुद्राक्षाची माळ धारण करावी. बीज मंत्राने रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्ष अंगावर आपल्या धारण करताना आणि हे प्रत्येकाला धारण करता येतं. मोठ्या साईजचे रुद्राक्ष घ्यायचे. आपल्या आपण आम्हाला तर आपणच होऊन दिलं, त्यामुळे आम्ही न मागता आम्हाला ते मिळालेले. आणखीनही आपणच उरलेल्या माळी आमच्याकडे आहे. आम्ही जे रोज धारण करतो पूजा करताना ते रुद्राक्ष, कारण रुद्राक्ष साक्षात शिव असतो आणि त्या रुद्राक्ष धारणामुळं मानवाला मुक्ती प्राप्त होत असते. आपल्या कामना पूर्ण होतात. कशामुळं? एकमुखी रुद्राक्षामुळं ब्रह्महत्येचा विनाश होतो. दोनमुखी रुद्राक्षामुळे आपल्या कामना पूर्ण होतात. तीनमुखी रुद्राक्षाने विद्या प्राप्त होते आणि चारमुखी रुद्राक्षाने ब्रह्मस्वरूप होतो. पाचमुखी रुद्राक्ष साक्षात रुद्रदेव असतो. कालाग्नी नावाने तो प्रसिद्ध आहे. आणि सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेयाच्या स्वरूप मिळत असतात. सातमुखी रुद्राक्षांना दरिद्री नष्ट होते. आठमुखी रुद्राक्ष साक्षात वसुमूर्ती असतो. नऊमुखी रुद्राक्ष हा भैरव कपिलमुनी आणि याचे अधिष्ठात्री नाव दुर्गा देवी माहेश्वरी आहे. 14मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला भूत आणि पिशाच होत नाही. आता किती प्रकार आहेत या रुद्राक्षाचे बघा. म्हणून ते रुद्राक्ष आपण धारण केले पाहिजे. यात्रेला गेले तरच आपल्याकडे पहिले रुद्राक्ष राहत होते, पण आता मात्र आपल्याला ते सोपं झालं. आमचे शुभक्तीपर्यंत शिवलिंग पाटील घुरे कदुतीकर त्यांच्याजवळ सगळे रुद्राक्ष असतात. ते काशीला गेले, 1-2 महिन्याला त्यांची चक्कर काशीला असते आणि तिथून ते रुद्राक्ष आणून देत असतात. आपण कपिलधारच्या यात्रेमध्ये पाहिल्यानंतर तर एवढे किती तुम्हाला 60 रुपयाला अगदी सुंदर माळ आणि छोटीशी माळ मिळते, बारीक रुद्राक्ष. आणि जेवढा बारीक रुद्राक्ष घालाल तेवढा आमच्यासाठी चांगला असतो. काल त्या बाळाला घातलेली रुद्राक्षाची माळ फार सुंदर आहे. ती लक्ष्मी देणारी ते माळ, म्हणजे गुंज एवढे मनीत आणि ते धारण केले तर त्याच्यामुळं ऐश्वर्य प्राप्त होतं. बोरा एवढा असेल मध्यम फळ देते. आवळा एवढा रुद्राक्ष असेल तर त्याच्यानं सुद्धा आमच्या पापाचा नाश होतो. आणि अशा प्रकारचे हे भस्म आणि रुद्राक्ष आम्ही धारण केले पाहिजे. जसं आम्हाला त्याची कधी योग्यता येते धारण करण्यासाठी? 8 वर्षाला ज्यावेळेस आमचे गुरु आम्हाला दीक्षा देत असतात त्यावेळेस मंगळसूत्राच्या रूपामध्ये रुद्राक्ष, कुंकाच्या रूपामध्ये आम्हाला त्यांनी भस्म दिलं, पतीच्या रूपामध्ये आम्हाला लिंग दिला, लिंगपती. आणि आमचं शरीर जे आहे ते सती आहे. आपल्याला माहिती आहे सिद्धरामेश्वराची कथा आहे. सिद्धरामेश्वर राहत असताना त्यांच्या जे कुटी होते त्यांची, त्या कुटीच्या बाहेर सगळं सडा करणं, झाडणं, पुसणं, हे सगळं काम, फुलं आणून देणं, बेग आणून देणं, त्यांच्या सगळ्या पूजेची सामुग्री आणून देणं एक स्त्री करत असते. सिद्धरामेश्वरला ते दिसत नाही. अगोदर पुन्हा दिसते. दिसल्यानंतर एक दिवस विचारतात, तुम्ही आमची सेवा का करताय? तेव्हा ती म्हणते की आमचं तुमच्यावर प्रेम आहे आणि आम्ही तुमच्यासोबत विवाह करू इच्छितो. म्हणल्यानंतर सिद्धरामेश्वर म्हणतात, हसतात, माझं तर लग्न केव्हाच झाले, माझं लग्न तर 8 वर्षाला झाले म्हणले. माझा पती कोणी म्हणले? लिंग. एका स्त्रीचं दुसऱ्या स्त्री बरोबर लग्न होऊ शकतं का? म्हणजे बघा किती सुंदर उदाहरण आहे. आणि अशा प्रकारे त्या लिंगाची उत्पत्ती सांगितली. आपण परवाच्या कथेमध्ये ऐकलं होतं, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूला भगवान शंकराने अनुग्रह केला. अनुग्रह केल्यानंतर त्यांची तपश्चर्या झाली आणि त्या तपश्चर्येनंतर त्यांना परवानगी देण्यात आली की ही सृष्टीची निर्मिती करावी.
म्हणल्यानंतर अंडर द स्वेटर सरपटणारे प्राणी हे सगळे 4 खाणी तयार झाले.